7 सेकंदात होणार हार्ट अटॅकचं निदान. चौदा वर्षाच्या मुलानं तयार केलं ॲप. AI ची हृदयरोग निदानात क्रांती. हार्ट अटॅक कधी, कसा आणि कुणाला येईल हे सांगता येत नाही. दरवर्षी जगभरात 1,79,00,000 लोकांचा मृत्यू हार्ट अटॅकनं होतो. मात्र आता घाबरण्याचं कारण नाही, कारण अवघ्या 7 सेकंदात हार्ट अटॅकचा धोका ओळखणारं AI वर आधारित असलेलं सॅक्रेडिया V नावाचं भारतीय ॲप्लिकेशन बनवण्यात आलंय. मात्र हे ॲप कसं काम करणार आहे पाहूया. अमेरिकेत 15,000 तर भारतात 700 रुग्णांवर याची चाचणी घेण्यात आली आहे. हे ॲप हृदयरोगाशी संबंधित समस्या शोधणार आहे. स्मार्टफोनवर हृदयाचे ठोके रेकॉर्ड करून रोगाचं निदान केलं जाणार. रक्तवाहिन्यांसंदर्भात रोगाचंही निदान होणार. तर या ॲप्लिकेशनची 96% इतकी अचूकता असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. सर्कॅडियन ॲप हे ॲप म्हणजे काय करतं की हृदयाची गती आणि हृदयाचे येणारे वेगवेगळे आवाज हे अवघ्या 7 सेकंदामध्ये नोट करून हृदयाच्या आजाराबद्दल, निदानाबद्दल संशयास्पद आहे का नाही हे एवढं आपल्याला सांगतं. हे कार्डियाक इव्हॅल्युएशनला रिप्लेस करण्यासारखं नाहीये. याचा फायदा एवढाच राहील की जे नॉर्मल लोक आहेत, जे सिम्पटम्स येईपर्यंत वाट बघतात, तेवढी वाट बघण्याची लोकांना गरज पडणार नाही. 96% अॅक्युरसीचं हे नवीन ॲप आहे. हृदयरोगामुळे अनेकांची धडकी भरायची. मात्र 14 वर्षीय NRI विद्यार्थी सिद्धार्थ नंदयाला यानं सॅक्रेडिया V नावाचं ॲप्लिकेशन तयार केलंय. तर ॲप संदर्भात चर्चा करण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंनी सिद्धार्थला बोलावलं होतं. सिद्धार्थ हा कमी वयातील AI एक्सपर्ट असून त्यानं ओरॅकल आणि ARM इथून प्रमाणपत्रही मिळवलंय. मात्र या ॲप्लिकेशनला भारतीय वैद्यकीय नियामक मंडळाची मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे या ॲप्लिकेशनला कधी मंजुरी मिळणार आणि सर्वसामान्यांची हृदयरोगाच्या भीतीपासून कधी मुक्ती होणार याकडेच लक्ष लागलंय. माधव सावरगावेसह ब्युरो रिपोर्ट, साम TV, छत्रपती संभाजीनगर.